नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातला ऑन सेइंग प्लीज हा पाठ शिकणार आहोत. हा पाठ लिहिलेला आहे A.G. गार्डिनर या लेखकाने. A.G. गार्डिनर यांचा जन्म 1865 आणि मृत्यू 1946 साली झाला. A.G. गार्डिनर हे आधुनिक काळातील एक उत्तम असे लेखक आहेत. सुरुवातीच्या आपल्या करिअरच्या काळामध्ये ते पत्रकार म्हणून काम करत असत आणि त्यानंतर डेली न्यूज या लंडन इथल्या वृत्तपत्राचे ते संपादक झाले. त्यांनी अल्फा ऑफ द प्लाव हे टोपण नाव घेऊन आपले लिखाण केले. त्यांचे लिखाण अतिशय चित्तवेधक म्हणजे वाचकांचे लक्ष आकर्षून घेणारे आणि विनोदी असे. आपले विचार अतिशय स्पष्टपणे परखडपणे समोर ठेवणारे असे त्यांचे लिखाण होते. त्यांच्या लिखाणात बरेच साहित्यिक आणि ऐतिहासिक संदर्भ देखील आढळतात. पत्रकारितेच्या अंगाने जरी त्यांनी त्यांचे लिखाण केलेले असले तरी सुद्धा त्यांच्या लिखाणामध्ये बुद्धिचातुर्य पुरेपूर आढळतं. जीवनाची अगदी मूलभूत अशी सत्य अतिशय साध्या सोप्या आणि अतिशय खेळकर अशा शैलीमध्ये वाचकांना समजावून सांगणं ही त्यांच्या शैलीची विशेषता होय. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांपैकी काही पुस्तकं अशी आहेत: द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, मेनी फरोज, लीव्स इन द विंड, पोर्ट्रेट्स इन पोटेंट्स. आता आपण पाठाकडे वळूयात. प्रस्तुत पाठामध्ये लेखकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नम्रतेचं किती महत्व आहे हे समजावून सांगितलेलं आहे. आपल्या आयुष्यात उद्धटपणे वागण्याऐवजी जर आपण सॉरी, प्लीज, थँक्यू अशा विनम्रतादर्शक शब्दांचा जर उपयोग केला तर तो समोरच्या व्यक्तीला सुद्धा सुखावतो आणि त्या शब्दांचा प्रयोग करणाऱ्याला देखील त्यापासून काहीही हानी कधीही होत नाही हे या पाठामध्ये लेखकाने अधोरेखित केलेले आहे. लेखक म्हणतोय, द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस हू थ्रू अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग अँड वॉज फाइंड फॉर द ऑफेन्स वॉज अनडाउटेडली इन द रॉंग. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. या ठिकाणी लेखक आपल्याला एक प्रसंग सांगतो आहे की एका शहरातील एका ऑफिसमध्ये एका लिफ्टमननी एका पॅसेंजरला म्हणजे त्या लिफ्टने जाणाऱ्या एका व्यक्तीला लिफ्टमधून उचलून बाहेर फेकले आणि हा गुन्हा केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला होता. हे सगळे कशामुळे घडले होते? केवळ एका शब्दामुळे, आणि तो शब्द आहे प्लीज. नेमकं काय झालं होतं बघूया आपण. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. द लिफ्टमन डिमांडेड टॉप प्लीज, and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. झालेलं असं होतं की एका लिफ्ट मध्ये एक माणूस आला, जो तक्रार करता होता तो आला आणि त्यांनी त्या लिफ्टमनला म्हटले टॉप. त्या लिफ्टमनला अपेक्षा होती की त्यांनी टॉप प्लीज म्हणावं, म्हणजे मला टॉप फ्लोअरवर घेऊन चल प्लीज असं त्यांनी म्हणावं. पण प्लीज या शब्दाचा उच्चार करण्यासाठी तो कंप्लेनंट तयार नव्हता आणि त्यामुळे पॅसेंजरच्या उद्धटपणाचा त्या लिफ्टमनला राग आल्यामुळे त्याने त्याला लिफ्टमधून बाहेर फेकले. दिस ऑफ कोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. If a burglar breaks into my house and I knock him down, the law will acquit me. And if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतोय की डिस्कर्टसी म्हणजे उद्धटपणा हा काही कायद्याने गुन्हा नाहीये आणि एखाद्या व्यक्तीने उद्धटपणा केला म्हणून काही लगेच मुद्द्यावरून मुद्द्यावर येता येत नाही, म्हणजे लगेच हाणामारी करता येत नाही इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी. समजा आपल्या घरी एखाद्या बर्गलरने म्हणजे घरफोडी करणाऱ्याने चोरी केली आणि समजा आपण त्याला मारलं. लेखक म्हणतो समजा मी या बर्गलरला मारलं तर काय होणार? द लॉ विल अक्विट मी. कायदा मला त्या गुन्ह्यातून मुक्त करेल कारण हे मी स्वसंरक्षणासाठी केलेलं काम असेल. आणि जर इतरांनी माझ्यावर शारीरिक हल्ला केला तर मला सुद्धा त्याच्यावर प्रतिहल्ला करण्याची अनुमती कायदा देतो.
अच्छा, कायदा असं का करतो? इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय असेलंट हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनिट कमांड्स ऑफ द लॉ. कायदा यासाठी आपल्याला ही सूट देतो की घरफोडी करणारा असो की माझ्यावर शारीरिक हल्ला करणारा असो, त्या दोनही लोकांनी या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्यामुळे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मी त्या दोघांवर जर का प्रतिहल्ला केला तर कायदा निश्चितच माझ्या बाजूने उभा राहील. But no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. And our sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. लेखक या ठिकाणी म्हणतोय की बॅड मॅनर्स किंवा उद्धटपणाच्या विरोधात मात्र, म्हणजे एखाद्या घरफोडी करणाऱ्याला किंवा आपल्यावर शारीरिक हल्ला करणाऱ्याला ज्याप्रमाणे आपण कायद्याच्या चौकटीत अडकवू शकतो, त्याप्रमाणे उद्धटपणा करणाऱ्याला किंवा बॅड मॅनरिझम असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आपण व्हायलन्स सुद्धा दाखवू शकत नाही, म्हणजे आपण त्याच्यावर शारीरिक हल्ला सुद्धा चढवू शकत नाही आणि आपण त्याला कोर्टात सुद्धा खेचू शकत नाही. का? कारण हा लिगली पनिशेबल ऑफेन्स नाहीये. उद्धटपणा हा कायद्याच्या दृष्टीने शिक्षा करण्यासारखा गुन्हा नाहीये आणि त्यामुळे प्रस्तुत केसमध्ये, उदाहरणामध्ये जरी आपली सहानुभूती लिफ्टमनच्या बाजूने असली तरी सुद्धा या ठिकाणी कायदा लिफ्टमनच्या विरोधात केला, कारण त्यांनी कायद्याच्या विरोधात कृत्य केलं होतं. लेखक पुढे म्हणतोय, इट वुड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर or the tone of their voices or the scowl on their faces. Our fists would never be idle and the gutters of the city would run with blood all day. लेखक म्हणतो आहे की केवळ अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी, म्हणजे समजा आपल्याला एखाद्याचं बिहेवियर आवडलं नाही, वागणं आवडलं नाही किंवा त्याच्या बोलण्याचा टोन आवडला नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आवडले नाही, केवळ या छोट्या छोट्या कारणांसाठी जर का आपण लोकांना मारत सुटलो तर काय होईल? सगळा अनर्थ ओढवेल ना. त्यामुळे कायदा अशा गोष्टींची परवानगी आपल्याला देत नाही. आणि समजा कायद्याने ही परवानगी दिली असती तर काय झालं असतं? अवर फिस्ट्स वुड नेव्हर बी आयडल. तर आपल्या मुठी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी वळल्या असत्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला राग आला असता आणि मग काय झालं असतं की संपूर्ण आपल्या शहरांमध्ये अगदी रक्ताचे पाट वाहिले असते, शहरातले रस्ते हे रक्तरंजित झाले असते. लेखक आपल्याला पुढे म्हणतोय, आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलेंट रिटॅलिएशन. एखादी व्यक्ती त्याला वाटेल त्या पद्धतीने अनसिव्हिलाइज्ड पद्धतीने वागू शकते, म्हणजे अगदीच अशोभनीय असं वर्तन करू शकते, म्हणजे मॅनरिझमच्या बाबतीत किंवा उद्धटपणाच्या बाबतीत. मात्र तरी सुद्धा त्याच्या त्या अनसिव्हिल बिहेवियरच्या बाबतीत कायदा त्याला प्रोटेक्शन देतो, म्हणजे त्याचं ते जे वर्तन आहे, त्याची ती जी वागणूक आहे ती पनिशेबल ऑफेन्स मानली जात नाही. लेखक पुढे म्हणतोय, आय मे बी हॉटी or boorish and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. It does not recognize the laceration of our feelings as a case for compensation. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. लेखक म्हणतो की मी कितीही हॉटी पद्धतीने, म्हणजे किती पण रूडली वागू शकतो किंवा अगदीच अनकल्चर्ड वेनी, म्हणजे अगदी असांस्कृतिक असं वर्तन करू शकतो आणि तरी सुद्धा याच्या बदल्यात मला शिक्षा काय मिळणार आहे? तर मला इल मॅनर्ड फेलो, म्हणजे अगदी मॅनरलेस फेलो म्हणून लोक ओळखतील किंवा याला अजिबात वागण्याचे शिष्टाचार ठाऊक नाही तसं माझ्यावर टीका करतील. पण तरी देखील कायदा मला प्लीज म्हणण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीत इतरांशी सहमत होण्यासाठी किंवा अगदी माझ्या व्यक्तिगत गोष्टींच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन घालू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने समजा दुसऱ्या व्यक्तीच्या फिलिंग्सना हर्ट केलं असेल तरी सुद्धा ही गोष्ट सुद्धा कायद्याच्या अंतर्गत कॉम्पेन्सेशनसाठी गृहीत धरली जाऊ शकत नाही, म्हणजे त्या गोष्टीच्या बदल्यात दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीला कोर्टात खेचून भरपाई किंवा कायद्यानुसार मोबदला मागू शकत नाही.
तर अशा प्रकारे मॉरल आणि इंटेलेक्च्युअल डॅमेजेसच्या बाबतीत म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बौद्धिक किंवा इतर प्रकारे नुकसान केल्यानंतर कायदा त्या बाबतीमध्ये कुठलीही ऍक्शन घेत नाही. लेखक पुढे म्हणतोय, दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर नेग्लिजिबल. It is probable that the liftman was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins for which he could have got a legal redress. The pain of a kick on the shins soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. I can imagine that liftman denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour, and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. लेखक म्हणतो आहे की अशा प्रकारच्या डॅमेजेस बद्दल जरी कायद्याने कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नसली तरी याचा अर्थ असा नाही की हे नुकसान जे आहे ते दुर्लक्षित करण्यासारखं असतं. ज्या उद्धटपणाने तो पॅसेंजर त्या लिफ्टमन सोबत वागला त्यामुळे त्या लिफ्टमनचा सेल्फ रिस्पेक्ट डॅमेज झाला असणार, त्यामुळे त्यांनी असं कृत्य केलं असणार. समजा त्या लिफ्टमनला त्याच्या शिन्सवर म्हणजे पायाच्या समोरच्या भागावर, गुडघ्याच्या खालच्या भागावर कोणी किक मारली असती तर काय केलं असतं त्या लिफ्टमननी? तो त्याच्या विरुद्ध कोर्टात गेला असता आणि लिगल त्याच्या विरुद्ध प्रोसिजर केली असती. पण तरी पण काय होतं मित्रांनो की शारीरिक जखम जी असते ती लवकर भरून निघते, मात्र मनावर उमटलेला जो व्रण असतो तो जायला खूप काळ जावा लागतो. आणि म्हणून लेखक म्हणतो आहे इथे की त्याच्या पायाला जर का काही दुखापत झाली असती तर ती दुखापत कदाचित लवकर दुरुस्त झाली असती, पण त्याच्या सेल्फ रिस्पेक्टवर, त्याच्या आत्मसन्मानावर जो व्रण निर्माण झाला होता, त्याच्या आत्मसन्मानाला जो धक्का लागला होता त्यामुळे त्याचा संपूर्ण दिवस निश्चितच खराब गेला असणार आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच गोष्टीवर विचार केला असणार आणि आपली इक्विलिब्रियम म्हणजे आपली मानसिक शांतता मिळवण्यासाठी, परत मिळवण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला असणार. For there are few things more catching than bad temper and bad manners. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man, Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. या ठिकाणी लेखक आपल्याला एक संदर्भ देतो आहे, साहित्यिक संदर्भ देतोय. शेरिडनने 1775 साली लिहिलेल्या द रायव्हल्स नावाच्या एका सुखांतिकेतला, एका कॉमेडीतला 3ऱ्या अंकातला पहिल्या सीनचा उल्लेख इथे आपला लेखक करतोय. अतिशय मजेशीर असा हा प्रसंग आहे. इथे सर अँथनी ऍब्सोल्यूट हे वडील आहेत आणि कॅप्टन ऍब्सोल्यूट हा मुलगा आहे. कॅप्टन जॅक ऍब्सोल्यूट हा मुलगा आहे आणि फॅग हा त्या मुलाचा सर्वंट आहे आणि पेज बॉय म्हणजे सुद्धा नोकर. होतं काय की सर अँथनी ऍब्सोल्यूट म्हणजे वडील ऍब्सोल्यूट जे असतात ते कॅप्टन जॅक ऍब्सोल्यूटला म्हणजे आपल्या मुलाला खूप रागावतात. त्यामुळे राग येऊन कॅप्टन जॅक ऍब्सोल्यूट जो आहे तो आपल्या फॅग म्हणजे नोकराला रागवतो आणि मग त्या नोकराला पण राग येतो आणि तो जाऊन पेज बॉयला किक करतो, म्हणजे त्याच्यावर तो संतापतो. तर हे अशा प्रकारे एक दुष्ट चक्र असतं. इतर कोणी आपल्याला रागवलं तर आपण तो राग दुसऱ्यावर काढत असतो. तीच गोष्ट कदाचित या लिफ्टमन आणि पॅसेंजरच्या बाबतीत घडलेली असणार असं आपला लेखक म्हणतोय. लेखक म्हणतोय की probably the man who said talk to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. इथे सुद्धा हे अतिशय गमतीशीर चक्र जे आहे ते लेखक समजावून सांगतोय आपल्याला. तो म्हणतो की ज्या माणसाने टॉप प्लीज असं म्हणायला लिफ्टमनला नकार दिला तो व्यक्ती कदाचित ऑलरेडी सोअर मूड मध्ये असणार, त्याचा मूड खराब असणार, कारण त्याला त्याच्या ऑफिसमध्ये गुड मॉर्निंगला प्रतिसाद न मिळाल्याचा राग आला असणार. ब्रेकफास्ट करताना त्याच्या पत्नीसोबत काही कुरबूर झाली असणार, त्याच्या पत्नीचाही मूड ऑलरेडी खराब असणार कारण तिच्या कुकनी, तिच्या स्वयंपाक करणाऱ्या नोकराने तिला उद्धटपणे उत्तर दिलं असेल आणि तो नोकरही ऑलरेडी संतापलेला असेल कारण हाऊसमेड म्हणजे इतर घरातली लहान सहान कामं करणाऱ्या नोकरांनी त्याला उलट उत्तर दिलं असणार. तर अशा प्रकारे हे जे एकमेकांचा राग एकमेकांवर काढण्याचं दुष्ट चक्र आहे ना, त्यामुळे कदाचित ही सगळी गडबड घडली असणार असं आपला लेखक आपल्याला सर अँथनी ऍब्सोल्यूटचं उदाहरण देऊन समजावू बघतोय. लेखक पुढे म्हणतोय, वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स.
Bad manners probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. For one wife who gets a black eye from an otherwise good-natured husband, there is 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temple. लेखक म्हणतो की अशा पद्धतीने नेहमीच आपला असा अनुभव असतो की आपण आपल्या इल ह्युमर्समुळे म्हणजे आपल्या वाईट मूडमुळे ज्या प्रकारे रिॲक्ट करत असतो जगामध्ये इतरांशी, त्यामुळे आपण हा जो इल ह्युमर असतो आपला आपला जो वाईट मूड असतो तो सगळीकडे इन्फेक्ट करत फिरतो, म्हणजे सगळीकडे त्याची आपल्यामुळे लागण होते. कोर्टामध्ये ट्रायलसाठी कॅलेंडर असतं ना, म्हणजे खूप सगळ्या क्राईम्सची लिस्ट त्यामध्ये केलेली असते तयार. तर त्या कॅलेंडरमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सगळ्या क्राईम्सपेक्षा सगळ्यात जास्त इन्फेक्शियस कदाचित बॅड मॅनर्स असावेत. कारण ते जितक्या वेगाने पसरतात आणि जितक्या वेगाने ते आपल्या अवतीभोवतीचं वातावरण दूषित करून टाकतात, प्रदूषित करून टाकतात, ते जास्त महत्वाचं आहे. लेखक पुढे म्हणतोय, फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम अन अदरवाइज गुड नेचर्ड हजबंड, देर इज 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. But all the same, the law cannot become the guardian of our private manners. No decalogue could cover the vast area of offenses, and no court could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our moods and manners. थोडक्यात काय तर मॅटर्स ज्यावेळी शारीरिक हल्ल्याची असतात त्यावेळी कायदा आपल्याला संरक्षण प्रदान करतो. मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी म्हणजे इल मॅनर असो, इल टेम्पर असो, मोरोज टेम्पर म्हणजे अनहॅपी मूड असो, ह्या असल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बद्दल कायद्यामध्ये काही विशेष असं प्रोव्हिजन नाहीये. कारण ते प्रत्येकाच्या आयुष्यातलं प्रायव्हेट मॅनर मानलं जातं. तो प्रत्येकाच्या आयुष्याचा खाजगी भाग मानला जातो. आणि त्यामुळे सार्वजनिक जीवनात आपण कोणते मॅनरिझम्स पाळावेत, आपण आपलं स्पीच कसं असावं, म्हणजे आपण बोलावं कसं, आणि आपले मूड्स आणि मॅनर्स कसे असावेत, या इतक्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नाहीये. But though we are bound to endorse the verdict against the liftman, most people will have a certain sympathy with him. It is true that there is no law that compels us to say please. There is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. And the first requirement of civility is that we should acknowledge a service. Please and thank you are the small change with which we pay our ways as social beings. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. आपण नुकतंच जे उदाहरण पाहिलेलं आहे लिफ्टमन आणि पॅसेंजरचं, त्या उदाहरणाच्या बाबतीत लिफ्टमनची बाजू आपल्याला पटते, आपली सहानुभूती सुद्धा असते त्याच्यासोबत, तरी सुद्धा कायद्याने त्याला शिक्षा झाल्यानंतर आपण त्याच्या विरोधात काही करू शकत नाही. कायदा आपल्याला प्लीज म्हणण्यासाठी कंपेल करू शकत नाही, म्हणजे प्लीज म्हणायला भाग पाडू शकत नाही. मात्र तरीही आपल्या समाजामध्ये रीतिरिवाज आहेत ते आपल्याला हेच शिकवतात की आपण समाजामध्ये जगताना सिव्हिल सुसंस्कृत जीवन जगायला हवंय. सुसंस्कृततेची पहिली पायरीच मुळात ही आहे की आपण इतरांबद्दल कृतज्ञ राहायला हवंय. प्लीज आणि थँक्यू छोटेसे शब्द आहेत, मात्र त्यामुळे आपण आपलं आयुष्य, आपलं सामाजिक आयुष्य अतिशय सुकर करू शकतो. आपल्या आयुष्याचं मशीन जे आहे त्याचं हे ऑइलिंग करणारे शब्द आहेत आणि आपल्या आयुष्याच्या मशीनला रनिंग स्वीटली म्हणजे अगदी स्मूथ चालायला, कुरकुर न करता चालण्यासाठी उद्युक्त करणारे असे हे दोन शब्द आहेत. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. It is a very vulgar mind that would wish to command where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. प्लीज आणि थँक्यू असले शब्द वापरल्यानंतर त्या दोन लोकांमध्ये एक प्रकारे मैत्रीची, सहकार्याची भावना निर्माण होते आणि आदान प्रदान आपल्या भावनांचं किंवा वस्तूंचं अतिशय सोपं होतं, सुलभ होतं. आणि त्यामुळे मग सुपिरियर लोकांनी इन्फेरियर लोकांना आज्ञा द्यावी, म्हणजे बॉसने आपल्या सबऑर्डिनेट व्यक्तीला, आपल्या हाताखाली काम करणाऱ्याला आज्ञा द्यावी, अशा प्रकारचं त्या दोन व्यक्तींच्या संवादाचं स्वरूप राहत नाही. लेखक म्हणतो की ज्या ठिकाणी आपण कुठलीही गोष्ट करून घेण्यासाठी हे दोन अतिशय विनम्रतादर्शक असे शब्द वापरून ते काम करून घेऊ शकतो. या दोन शब्दांचा उपयोग केल्यानंतर ही व्यक्ती आपल्यासाठी अगदी आनंदाने काम करेल. गुड फिलिंग म्हणजे
विलिंगनेस म्हणजे अगदी मनापासून काम करेल. मग अशा वेळी त्याच्यावर रागावून त्याच्याकडून काम करून घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि तरी सुद्धा आपल्याला जर असं करावंसं वाटत असेल तर ते अतिशय वल्गर माइंडचं लक्षण आहे. लेखक म्हणतो ते तुमच्या मानसिक आरोग्याचं काही लक्षण नाहीये. लेखक पुढे म्हणतोय, I should like to feature in this connection, my friend, the polite conductor. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke to conductors generally. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. Here and there, you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him, and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. लेखक म्हणतोय आपल्याला की या ठिकाणी या संदर्भात त्याला त्याच्या एका मित्राचं उदाहरण द्यायला आवडेल आणि तो मित्र आहे एक अतिशय नम्र स्वभावाचा कंडक्टर. लेखक आपल्याला सांगतोय की मी ज्यावेळी नम्र स्वभावाचा कंडक्टर म्हणतोय त्यावेळी या डिस्क्रिमिनेटिंग टायटलनी म्हणजे इतर कंडक्टर नम्र नसतात आणि हा एक मात्र नम्र स्वभावाचा होता, अशा प्रकारे मला डिस्क्रिमिनेट करायचं नाही, अशा प्रकारे मला भेदभाव करून कंडक्टर्स बद्दल बोलायचं नाहीये. उलट लेखक म्हणतो की मी सगळ्या कंडक्टर्सचा अतिशय आदर करतो. याचं कारण असं आहे की त्यांचा जो जॉब आहे तो म्हणजे अगदी ऑर्डिल आहे, म्हणजे अगदी अग्निपरीक्षा आहे. कारण त्यांच्या त्या व्यवसायामध्ये त्यांना नाना प्रकारच्या लोकांना हँडल करावं लागतं. याचाच परिणाम म्हणून की काय, तर बरेचदा आपल्याला असे बस कंडक्टर्स भेटतात की जे पॅसेंजर्सना आपले नॅचरल एनिमीज मानतात, म्हणजे त्यांना ते आपले शत्रू मानतात. आणि त्यांचा असा समज झालेला असतो की पॅसेंजर्स म्हणजे जणू काही कंडक्टर्सना चीट करण्यासाठी, फसवण्यासाठी जन्माला आलेले लोक आहेत. आणि त्यामुळे त्यांना अगदी मोठ्याने रागावून आणि अतिशय आक्रमक पद्धतीने त्यांच्याशी वागूनच त्यांच्याशी आपल्याला बोलावं लागेल, असा जणू काही बऱ्याच कंडक्टर्सचा ग्रह झालेला असतो. पण लेखक आपल्याला ज्या कंडक्टरची गोष्ट सांगतोय तो मात्र अगदी या सगळ्यांहून वेगळा आहे. लेखक पुढे म्हणतोय, but this type is rarer than it used to be. I fancy the public owes much to the Underground Railway Company, which also runs the buses, for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that standard is observed. In doing this, it not only makes things pleasant for the traveling public, but performs an important social service. लेखक म्हणतो की ज्या स्वभावाच्या कंडक्टरचं मी आता इथे वर्णन करून तुम्हाला सांगणार आहे, तो मात्र अगदी रेअरर ऑफ द रेअरेस्ट काइंड आहे. म्हणजे अगदी दुर्मिळातल्या दुर्मिळ असा तो कंडक्टर आहे. आणि लेखक म्हणतो की यासाठी आपल्याला अंडरग्राउंड रेल्वे कंपनीला थँक्स म्हणावं लागेल. तो इतर वाचकांना सांगतोय का, कारण त्या कंपनी ज्यावेळी या बस कंडक्टर्सना जॉबवर घेतलं त्याच वेळी त्यांच्याकडून सुसंस्कृत वागणुकीची हमी घेतलेली होती आणि ते तसेच सुसंस्कृतपणे पुढे सुद्धा वागतील याची काळजी देखील त्या कंपनीने घेतलेली होती. आणि हे असं केल्यामुळे त्या अंडरग्राउंड रेल्वे कंपनीने केवळ ट्रॅव्हलिंग पब्लिक साठीच हे सगळं काही आनंददायी केलेलं नाहीये, प्रवास आनंददायी केलेला नाहीये, तर ही एक सोशल सर्व्हिस सुद्धा त्यांनी कंडक्टर्सच्या हातून घडवून घेतलेली आहे. सामाजिक सेवा त्यांनी कंडक्टर्सच्या हातून करवून घेतलेली आहे, असं मत इथे लेखक व्यक्त करतो. तो पुढे म्हणतोय, इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स एज अ क्लास दॅट आय पे ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. You are annoyed because you look like a fool at the best and like a knave at the worst. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly, as much as to say, yes, I know that stale old trick, now then, off you get. लेखक म्हणतोय हे की मी या ज्या मला आवडणाऱ्या कंडक्टरचं उदाहरण आता देतोय ते इतर कंडक्टरशी माझं काही वैमनस्य आहे, शत्रुत्व आहे वगैरे म्हणून करत नाहीये. तर या कंडक्टरचा स्वभाव मला खूप आवडला म्हणून मी तुम्हाला हे उदाहरण सांगतोय. या कंडक्टरच्या स्वभावाचा अंदाज लेखकाला त्या दिवशी आला ज्यावेळी तो अगदी घाईघाईने बसमध्ये चढला आणि बसमध्ये चढल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तो आज घरी पॉकेट विसरलेला आहे.
लेखक आपल्याला म्हणतो की जवळपास प्रत्येकाला जो बसने प्रवास करतो रोज त्या प्रत्येकाला जवळपास आयुष्यात एकदा ना एकदा तरी असा अनुभव आलेला असतो. आणि त्यामुळे असं घडल्यानंतर नेमक्या कुठल्या भावना मनामध्ये निर्माण होतात, तुम्ही सगळे नक्कीच समजू शकता. ज्यावेळी असं होतं त्यावेळी काय होतं, की आपण चिडलेले असतो स्वतःवर कारण आपण मूर्ख पण वाटतो आणि त्याच वेळी आपण डिसऑनेस्ट आहोत, आपण इमानदार नाही, असं सुद्धा एक आपलं चित्र आपण इतरांसमोर निर्माण करत असतो. आणि म्हणून तो म्हणतोय, की असा जो प्रसंग आहे हा तर कंडक्टरला काही नवीन नसतो. त्यामुळे ज्यावेळी असं काही होतं, त्यावेळी कंडक्टर काय करणार फारच फार तुमच्याकडे अतिशय शांतपणे, थंडपणे बघणार आणि तुम्हाला सांगणार, की "हं, माहिती ही जुनी एक युक्ती आहे आणि ती मला फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तुम्ही आता एकच काम करा, आता तुम्ही गाडीच्या खाली उतरा." तो पुढे म्हणतोय, "अँड इव्हन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो अँड लेट्स यू डाउन इझिली, यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोइंग बॅक अँड द इनकन्व्हिनियन्स परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट." मग तो आपल्याला सांगतोय, की समजा कंडक्टर एखादा असं म्हणणारा नसेलही, चांगला जरी असेल, तरी तो काय करेल, तुम्हाला तो फारच फार बसच्या खाली उतरवून देईल आणि मग तुम्हाला घरी जावं लागेल तुमचं पॉकेट आणायला आणि त्यामुळे तुम्हाला फार इनकन्व्हिनियंट होईल सगळं. कारण तुमची पुढली ट्रेन तुम्ही मिस कराल किंवा मग तुमची महत्वाची एखादी अपॉइंटमेंट असेल कुणाशी, ती अपॉइंटमेंट मिस होणार. मग पुढे काय झालं हे सांगताना आपला लेखक आपल्याला सांगतोय, "हॅव्हिंग सर्च्ड माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स and having found I was utterly penniless, I told the conductor with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for the money. Oh, you needn't get off. That's all right, said he. All right, said I, but I haven't a copper on me. Oh, I'll book you through, he replied. When do you want to go? And he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. I said it was very kind of him and told him where I wanted to go. And as he gave me the ticket, I said, "But where shall I send the fare?" "Oh, you will see me someday, all right," he said cheerfully. He turned to go, and then, luckily, my fingers, still wandering in the corner of my pockets, lighted on a shilling, and the account was squared. But that fact did not lessen the glow of pleasure which so good-natured an action had given me. लेखक आपल्याला सांगतोय की तो आपल्या कोटाच्या खिशामध्ये हात घालून कुठे काही चिल्लर नाणी सापडतायत का हे शोधायला लागला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण आज पेनीलेस आहोत, म्हणजे आपल्याजवळ एकही पेनी नाहीये, एकही नाणं नाहीये. त्यामुळे तो म्हणतोय की मी अगदी ऑनेस्ट दिसण्याचा प्रयत्न करून त्या कंडक्टरला म्हणालो की मी काही आज बसचं भाडं देऊ शकत नाही आणि मला आता पैसे आणण्यासाठी घरी जावं लागेल. पण लेखकाला अगदी आश्चर्य वाटलं ज्यावेळी तो कंडक्टर त्याला म्हणाला की "नाही, नाही, तुम्हाला बसच्या खाली उतरायची गरज नाही." ठीक आहे. मग लेखक त्याला सांगतो की "पण माझ्याजवळ आय हॅव्हंट अ कॉपर ऑन मी." माझ्याजवळ एकही नाणं नाहीये. मग तो कंडक्टर त्याला म्हणतो की "ठीक आहे, मी तुम्हाला तिकीट देतो. कुठे जायचंय तुम्हाला?" आणि मग असं विचारून तो कंडक्टर तिकीट्सचं बंडल आपल्या लेखकाच्या हाती देतो. लेखकाने कुठे जायचंय हे सांगितल्यानंतर तो लेखकाला तिकीट्स देतो आणि मग लेखक त्याला विचारतो की "मी मी हे तिकिटाचं जे भाडं आहे ते कुठे तुम्हाला देणार? कुठे येऊन तुम्हाला देणार?" त्यावर तो कंडक्टर अतिशय आनंदाने त्याला सांगतो, हसत-खेळत त्याला सांगतो, की "अशाच प्रकारे एखाद्या दिवशी आपण बसमध्ये भेटू, त्यावेळी तुम्ही देऊ शकता." आणि मग लेखक आपल्याला सांगतोय, की तो तरी देखील त्याच्या खिशांमध्ये नाणी शोधतच असतो आणि अचानक त्याच्या हाताला एक शिलिंगचं हे नाणं लागतं आणि मग तो ते नाणं त्या कंडक्टरला देऊन हिशोब अगदी चुकता करतो. मात्र या छोट्याशा प्रसंगाने त्या गुड नेचर्ड कंडक्टरने, त्या इतक्या सुस्वभावी कंडक्टरने लेखकाला जो आनंद दिलेला असतो, तो आनंद लेखकासाठी अगदी चिरस्थायी असा ठरतो. लेखक पुढे म्हणतोय, "A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. 'Sorry, sir,' he said. 'I know these are heavy boots. Got them because my own feet got trod on so much and now I'm treading on other people's. Hope I didn't hurt you, sir.' He had hurt me, but he was so nice about it that I assured him he hadn't. After this, I began to observe him whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable."
लेखक म्हणतो की आणखी काही दिवसानंतर असाच तो त्या बसने प्रवास करत असताना तो बसच्या वरच्या मजल्यावर बसला होता आणि काहीतरी वाचत होता आणि त्याच वेळी त्याच्या पायावर कोणीतरी पाय दिला. लेखकाला दुखलं आणि त्यामुळे त्याला राग आला. त्यामुळे दुःख आणि राग दोन्ही अशा संमिश्र भावनांनी त्यांनी वर पाहिलं आणि वर त्याला कोण दिसलं? तर अगदी आनंदी, उत्साही, प्रसन्न चेहरा असणारा त्याचा मित्र कंडक्टर त्याला दिसला. लगेच कंडक्टरने त्याची माफी मागितली आणि तो म्हणाला, की "मी माझे शूज अतिशय हेवी आहेत हे मला माहिती आहे आणि मला हे शूज यासाठी घ्यावे लागले कारण माझ्या सुद्धा पायांवर नेहमी पॅसेंजर्सचे पाय पडत असत आणि त्यामुळे पायाच्या संरक्षणासाठी मी व्यवस्था केली आणि आता मीच इतरांच्या पायांवर पाय देतोय." तो म्हणाला, की "तुम्हाला फार लागलं नसणार अशी मी आशा बाळगतो." लेखक म्हणतो, की "मला लागलं तर होतं, पण त्या कंडक्टरच्या स्वभावामुळे तो त्याला आश्वस्त करतो, की नाही त्याला काहीही लागलेलं नाहीये." या घटनेनंतर मात्र लेखक या कंडक्टरला जेव्हा-जेव्हा तो या बसमध्ये चढत असे, तेव्हा-तेव्हा त्याला ऑब्झर्व्ह करणं हा त्याचा छंदच होऊन बसला. आणि त्याचं निरीक्षण केल्यानंतर लेखकाच्या असं लक्षात आलं, की या कंडक्टर जवळ संयमाचा प्रचंड साठा आहे आणि आपल्या पॅसेंजर्सना कम्फर्टेबल फील करवणं हे जणू काही त्याला परमेश्वराने एक गिफ्ट म्हणून दिलेला गुण आहे. लेखक पुढे त्याच्याबद्दल सांगतोय, "I noticed that if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was room inside. With old people, he was as considerate as a son, and with children, as solicitous as a father. He had evidently a particularly a peculiarly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them." लेखक म्हणतोय, की समजा काही पॅसेंजर्स बसच्या वरच्या भागामध्ये बसलेले असतील आणि पाऊस सुरू झाला, तर लगेच तो कंडक्टर धावत जात असे आणि त्या पॅसेंजर्सना सांगत असे, की खाली सुद्धा बसायला जागा आहे. म्हाताऱ्या पॅसेंजर्स सोबत तो अतिशय कनवाळूपणे वागत असे आणि छोट्या मुलांसोबत तो अगदी त्यांच्या वडिलांसारखा काळजीवाहू पित्याच्या भूमिकेतून वागत असे. तरुणांसाठी तर त्याच्या हृदयात एक विशिष्ट जागा होती आणि तो अशा यंगस्टर्स सोबत नेहमीच त्यांच्या विनोदामध्ये सामील होत असे, हसत असे त्यांच्यासोबत. पुढे लेखक सांगतोय, "If he had a blind man on board, it was not enough to set him down safely on the pavement. He would call to Bill in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way." लेखक म्हणतोय, की त्याच्या बसमध्ये जर एखादा आंधळा माणूस असेल, तर तो केवळ त्याला बसच्या खाली उतरवूनच समाधान मानत नसे, तर त्याला जवळपास एखादा पोलीस दिसला, तर त्या पोलिसला तो बोलवत असे आणि त्याला तो सांगत असे, की "ह्याला नीट घेऊन जा" किंवा तो कधी-कधी स्वतः देखील त्याला रोड क्रॉस करवत असे आणि रोडच्या पलीकडे त्याला सेफली पोहोचवल्यानंतरच त्याला समाधान मिळत असे. लेखक म्हणतोय, "इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners." लेखक म्हणतोय, की त्याचा हा जो सुस्वभाव होता, दयाळूपणा होता, यामुळे त्याच्यासोबतचा प्रवास केवळ सुसह्यच होत नसे, तर तो त्याच्या त्या स्वभावामुळे आजूबाजूचं सगळं वातावरण उजळून टाकत असे आणि त्याच्यासोबत प्रवास केल्यामुळे इतरांना सुद्धा नैसर्गिकरित्या चांगलं कसं वागावं, चांगल्या सवयी स्वतःमध्ये कशा आपण बाळगाव्यात, या सगळ्या गोष्टींचा एक आदर्श असा वस्तुपाठ म्हणजे त्याच्यासोबतचा प्रवास होत असे. लेखक पुढे आपल्याला सांगतोय, "व्हॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज द ईज विथ व्हिच ही गॉट थ्रू हिज वर्क. If bad manners are infectious, so also are good manners. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil, but it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. It is with manners as with the weather." लेखक म्हणतोय, की हे इतका चॅलेंजिंग जॉब असून सुद्धा म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावाच्या लोकांना हँडल करण्याचा जॉब असून सुद्धा ज्या ईजनी म्हणजे ज्या इतक्या सहज गत्या तो आपला हा इतका कठीण जॉब करत असे कंडक्टर, ते पाहिल्यानंतर मला मोठं आश्चर्य वाटत असे. त्या कंडक्टरने आपल्या वर्तनातून लेखकाला हा एक धडा घालून दिला होता, की वाईट सवयी जशा लवकर पसरतात, त्याचप्रमाणे चांगल्या सवयी सुद्धा आजूबाजूच्या लोकांना प्रेरित करू शकतात. बहुतेक वेळा आपल्याला असं दिसतं, की इन्सिव्हिलिटी म्हणजे कोणी आपल्याशी जर वाईट वागलं, तर काय होतं आपल्यावरचा ताबा घालवून बसतो आपण आणि त्या व्यक्तीशी तशाच अनसिव्हिल पद्धतीने, त्याच उद्धटपणाने वागायला प्रवृत्त होतो. आणि काही लोक तर असे असतात, की
कितीही चांगले लोक त्यांना भेटले, इतर लोक त्याच्याशी कितीही चांगले वागले, तरी सुद्धा त्याच व्यक्तीचं मुळात वर्तन डिसअग्रीएबल असतं, म्हणजे त्याचं कधीच कुणाशी कुठे पटत नाही. लेखक आपल्याला सांगतोय पुढे की इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. Nothing clears up my spirits like a fine day, said Keats, and a cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. And so it was always fine weather on the polite conductor's bus, and his own civility, his conciliatory address, and good humored bearing infected his passengers. In lighting their spirits, he lightened his own task. His gaiety was not a wasteful luxury, but a sound investment. लेखक म्हणतो की एखाद्या दिवसाचं हवामान ज्याप्रमाणे आपल्याला आपला मूड अफेक्ट करतं, त्याचप्रमाणे मॅनरिझम सुद्धा हे काम करतं. आपले मॅनर्स ठरवतात की आपला दिवस कसा जाणार आहे. जॉन किट्स नावाचा इंग्रजी कवी म्हणतो की नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. म्हणजे फाईन वेदर असलेला जो दिवस असतो, खूप छान वातावरण असलेला जो दिवस असतो, त्यामुळे माझ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात, मी आनंदी असतो. लेखक म्हणतो की अगदी त्याचप्रमाणे आनंदी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत घडत असतं. आपण अतिशय उदास असलो आणि खूप आनंदी स्वभाव असलेला व्यक्ती आपल्याला भेटला, तर आपला त्या व्यक्तीच्या सहवासात आपला सुद्धा दिवस छान जातो. आणि एक्झॅक्टली हेच त्या नम्र स्वभावाच्या कंडक्टर सोबत घडत होतं. त्याचा विनम्र स्वभाव, त्याचा सुसंस्कृतपणा जो होता स्वभावातला, त्यामुळे त्याच्या बसमधलं संपूर्ण वेदर एकदम फाईन होऊन जात असे. म्हणजे त्याच्या बसमधलं वातावरण एकदम छान होऊन जात असे. आणि लोकांशी बोलण्याची, लोकांचं मन जिंकणारी त्याची जी पद्धत होती, त्यामुळे त्याचा स्वभाव इतरांना आवडायला लागला होता. आणि इतकंच नाही, तर त्याच्या त्या स्वभावामुळे त्याचे पॅसेंजर्स सुद्धा, म्हणजे त्या बसमधले इतर सहप्रवासी सुद्धा प्रेरित होऊन तसेच चांगले वागत होते. आणि अशा पद्धतीने काय होत होतं की तो कंडक्टर आपल्या प्रवाशांचा मूड चांगला करून, आपल्या प्रवाशांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करून स्वतःचं काम तो आणखी सोपं, आणखी हलकं करत होता. आणि अशा पद्धतीने आनंद वाटण्याचा त्याचा जो स्वभाव होता, तो एक वेस्टफुल लक्झरी नव्हता, आनंद खर्च करत नव्हता, तर ती एक साऊंड इन्व्हेस्टमेंट होती. म्हणजे तो त्या आनंदाची आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत होता, हे या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. लेखक पुढे म्हणतोय, आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट, but I hope that only means that he has carried his sunshine on to another road. It cannot be too widely diffused in a rather drab world. And I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. If Wordsworth could gather lessons of wisdom from the poor leech gatherer on the lonely moor, I see no reason why lesser people should not take lessons in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. लेखक आपल्याला सांगतोय की अलीकडे, ऑफ लेट म्हणजे अलीकडे, मात्र त्याची त्या बस कंडक्टरशी भेट होत नाही. अर्थात याचं कारण हेच असावं, तो आपल्याला सांगतोय की कदाचित त्या बस कंडक्टरचा बस रूट आता बदलला असणार, आणि त्यामुळे तो आपल्या स्वभावातला हा जो सनशाईन आहे, हा जो आनंद आहे, तो दुसऱ्या रूटवर, दुसऱ्या बसमध्ये आणि दुसऱ्या प्रवाशांमध्ये तो वाटत असणार. लेखक आपल्याला म्हणतो की एका अपरिचित असलेल्या अशा बस कंडक्टरवर मी इतकं सगळं पुराण लिहितोय, त्याच्या स्तुतीसाठी मी इतके सगळे शब्द खर्ची घालतोय, पण यात मला काही चुकीचं वाटत नाही. जर विल्यम वर्ड्सवर्थ हा कवी पुअर लीच गॅदररवर, म्हणजे लीच म्हणजे जळू गोळा करणारा जो एक लीच गॅदरर असतो, जो त्याला शेतामध्ये एकाकीपणे लीच गॅदरिंगचं काम करताना दिसतो, तो लीच गॅदरर जर सर्वसामान्य माणूस जर विल्यम वर्ड्सवर्थच्या कवितेचा विषय होऊ शकतो, तर लेखक म्हणतो की आपल्या माणुसकीयुक्त वागणुकीने, आपल्या सुस्वभावाने जीवनात कसे वागावे याचे धडे इतरांना देणारा एक सामान्य बस कंडक्टर माझ्या लेखाचा विषय का होऊ शकत नाही. लेखक पुढे म्हणतोय, इट इज अ मॅटर ऑफ जनरल अग्रीमेंट दॅट द वॉर has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. We cannot get them back by invoking the law. The policeman is a necessary symbol, and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angles. But the law can only protect us against material attack.
nor will the liftman's way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. लेखक आपल्याला इथे सांगतोय की अलीकडे जे युद्धजन्य वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे त्यामुळे लोकांच्या संवेदना अगदी मृतप्राय झालेल्या आहेत आणि त्यामुळे वातावरणामध्ये अशा जिवंतपणे माणुसकीने वागून स्वभावातला जिवंतपणा रसरशीतपणा ही माणुसकी सगळीकडे पसरवण्याची आज खरं तर गरज आहे. आणि लेखक आपल्याला सांगतोय की आपल्याला जर आयुष्य आपलं सुसह्य करायचं असेल आनंदाने घालवायचं असेल तर आपल्याला या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत हे छोटे छोटे जे मॅनर्स आहेत आपल्या वागण्यातले चांगल्या सवयी ज्या आहेत वागण्यातल्या त्या आपल्या आयुष्यामध्ये परत एकदा आपल्याला आपल्या दैनंदिन वागण्यामध्ये आचरणात आणणं अतिशय आवश्यक आहे. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्वोकिंग द लॉ. प्रत्येक गोष्ट काही कायद्यानेच आपल्याला मिळवता येणार नाही आणि मॅनरिझम किंवा एकमेकांशी चांगलं वागणं याची जी गोष्ट आहे ही तर कायद्याने निश्चितच आपल्याला मिळवता येणार नाही. लेखक पोलिसांचं महत्व देखील मान्य करतोय. तो म्हणतो की समाजामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस हे एक महत्वाचं प्रतीक आहे आणि समाजामध्ये कायदा असणं हे देखील सुव्यवस्थेसाठी आवश्यकच आहे. विशेष करून असा समाज जो लोअर दॅन द अँगल्स म्हणजे लेस दॅन परफेक्शनच्या स्टेजमध्ये असतो म्हणजे जो परिपूर्णतेला पोचायचाच असतो. कायदा जो आहे तो आपल्याला मटेरियल अटॅक म्हणजे शारीरिक कोणी हल्ला केला तर त्याच्या विरोधात प्रोटेक्शन मिळवून देऊ शकतो त्याच्या विरोधात आपलं तो संरक्षण करू शकतो. मात्र कुणी जर आपल्याशी अपमानास्पद वागलं तर त्या ठिकाणी ना आपण त्याला शारीरिक हल्ला करून उत्तर देऊ शकत ना आपण त्या व्यक्तीला कायद्याच्या कचाट्यात अडकवू शकत. आणि म्हणून लेखक म्हणतो की या ठिकाणी कायदा काम करणार नाही तर या ठिकाणी आपलं सद्वर्तनच काम करेल आणि म्हणून मुळात सगळ्यांनी चांगलं वागण्याच्या एकमेकांशी माणुसकीने वागण्याच्या प्रेमाने वागण्याच्या सवयी स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे लेखकाला असं वाटतं की त्या लिफ्टमनला त्या पॅसेंजरच्या विरोधात जो बदला घ्यायचा होता टॉक प्लीज असं न म्हटल्यामुळे केवळ प्लीज या शब्दाचा वापर न केल्यामुळे त्याला राग आला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी जी कृती केली त्याऐवजी जर का त्यांनी थोड्या वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट केलं असतं माणुसकीच्या पद्धतीने तो लिफ्टमन जर त्याच्याशी वागला असता आणखी नम्रतेने तो लिफ्टमन जर त्याच्याशी वागला असता तर ते जास्त चांगलं झालं असतं असं आपल्या लेखकाला वाटतं. लेखक म्हणतोय he would have had the victory not only over the boer but over himself and that is the victory that counts. तो लिफ्टमन जर त्या व्यक्तीसोबत जास्त नम्रतेने वागला असता तर केवळ एका उद्धट माणसावर त्यांनी विजय मिळवला असं झालं नसतं तर त्यांनी स्वतःच्या रागावर बदला घेण्याच्या नीच प्रवृत्तीवर त्यांनी नियंत्रण मिळवलं त्यांनी विजय मिळवला असा त्याचा अर्थ झाला असता. लेखक आपल्याला सांगतोय द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ऍडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्टरी. लेखक या ठिकाणी आपल्याला एक अतिशय महत्वाचा संदेश देतोय मित्रांनो. तो आपल्याला सांगतो की विनम्र स्वभावाच्या माणसाला कदाचित आयुष्यामध्ये प्रत्येकच वेळी मटेरियल ऍडव्हान्टेजेस मिळतील असं नाही. मात्र एक गोष्ट निश्चित असते की त्याला एक प्रकारचं आत्मिक सुख त्याच्या स्वतःच्या वर्तनामुळे लाभत असतं आणि ही जी स्पिरिच्युअल विक्टरी असते हा जो स्वतःच्याच आत्म्यावर आपण मिळवलेला विजय असतो हा आनंद आयुष्यामध्ये सर्वोच्च असतो आणि म्हणून हा आनंद मिळवण्याच्या दिशेने आपणापैकी प्रत्येकाचा प्रवास व्हायला हवा ही आपल्या लेखकाची मनीषा आहे. लेखक या ठिकाणी एक उदाहरण देऊन ही गोष्ट आणखी स्पष्ट करू इच्छितो. तो सांगतोय आय कमेंट टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. In his time, the London streets were without the pavements of today, and the man who took the wall had the driest footing. I never give the wall to a scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. I always do, said Chesterfield, stepping with a bow into the road. I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. लेखक या ठिकाणी लॉर्ड चेस्टरफील्ड यांचं उदाहरण देतोय. लॉर्ड चेस्टरफील्ड हे एक ब्रिटिश मुत्सद्दी होते आणि लेखक देखील होते. त्या काळामध्ये लंडनमध्ये रस्त्यांना पेव्हमेंट्स नव्हते आणि ते रस्त्याने जात असताना समोरून एक व्यक्ती येत होता जो ड्राय भागातून म्हणजे सुकलेल्या भागातून चालत होता. त्यावेळी तो व्यक्ती चेस्टरफील्डना म्हणतो
आय नेव्हर गिव्ह अ वॉल टू द स्काउंड्रल. म्हणजे मी स्काउंड्रल्स मी वाईट लोकांना कधी रस्ता देत नाही. आय ऑलवेज डू सेड चेस्टरफील्ड. मात्र चेस्टरफील्ड त्याला म्हणतात, तुम्ही देत नसाल पण मी मात्र देतो. आणि अशा पद्धतीने अ, खरं तर त्या माणसाने चेस्टरफील्डना स्काउंड्रल म्हटलेलं असतं, परंतु केवळ 3 शब्दांच्या साहाय्याने आय ऑलवेज डू या अतिशय शांतपणे उद्गारलेल्या 3 शब्दांच्या साहाय्याने लॉर्ड चेस्टरफील्डनी काय केलं, त्याचे शब्द त्या व्यक्तीवरच उलटवले. अतिशय शांतपणे त्यांनी त्या अपमानाची त्या व्यक्तीला परतफेड केली. अजिबात वैताग न करता, आक्रस्ताळेपणा न करता. आपला लेखक म्हणतोय, की त्या लिफ्टमननी सुद्धा जर या अशाच पद्धतीने आपला बदला घेतला असता, अतिशय शांतपणे आणि अतिशय प्रेमाने त्या पॅसेंजरशी बोलून जर का त्यांनी आपल्या अपमानाचा बदला घेतला असता, तर तो निश्चितच वागण्याचा एक जास्त चांगला मार्ग झाला असता. आणि अशा पद्धतीने त्या लिफ्टमननी त्या पॅसेंजरवरच नाही, केवळ आपल्या भावनांवरच नाही, केवळ बाह्य वातावरणावरच नाही, तर आपल्या भावनांवर देखील, आपल्या आत्म्यावर देखील विजय मिळवला असता आणि ती खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्यातली प्रगतीची खूण ठरली असती. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ए.जी. गार्डिनर या लेखकाने आयुष्यामध्ये विनम्रपणे वागण्याचं किती मोठं मोल आहे, हे आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.